मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे। तसंच या गाडीला परभणी रेल्वे स्थानकामध्ये थांबा दिला जाईल। त्यामुळे ही वंदे भारत आणखीन 2 जिल्ह्यांना जोडली जाणार आहे। पुणे जिल्ह्यासाठी 115 आधार नोंदणी केंद्र मंजूर झाली आहेत। जिल्हा प्रशासनाने पात्र अर्जातून सोडतीद्वारे केंद्र निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे आणि त्यामध्ये पुणे शहरासाठी 22 तर पिंपरी चिंचवड शहरासाठी 24 केंद्र निश्चित झाली आहेत। नाशिकच्या येवल्यामध्ये लुटमार करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेने या आरोपीवर कारवाई केली आहे। तर नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची सूत्र बाळासाहेब पाटील यांनी हातात घेतल्यानंतर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम आणखी तीव्र झाली आहे। भंडाऱ्यातील पवनीमध्ये पावसाळ्यापूर्वी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आढावा बैठक घेतली। शहरातील नाले सफाई करण्याचे निर्देश या बैठकीमध्ये देण्यात आले। नाले तुंबत असल्याने नागरिकांच्या घरामध्ये पाणी साचत असल्याने पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि रस्त्याची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। पुण्यातील दिवे घाटामध्ये वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे। पावसाने विश्रांती घेतल्यानंतर घाटामध्ये कुठेही पाणी साचलं नाहीये आणि त्यामुळे नागरिकांनी चुकीचे संदेश अग्रेषित करू नये किंवा अशा संदेशावर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। अकोल्याच्या पातूर तालुक्यामध्ये दिग्रस बुद्रुक गावामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। या दरम्यान शेतकऱ्यांनी मशागतीची कामे संपवून पेरणीला सुरुवात केली आहे। मात्र योग्य प्रमाणात पाऊस होईपर्यंत पेरण्या करू नये असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलं। अकोल्यातील बाजारामध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली। अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याने भाजीपाल्याचं उत्पादन कमी झाले आणि याचाच परिणाम भाजीपाल्याच्या दरावर दिसून येतो। येवल्यामध्ये विसापूरमध्ये एका शेतकऱ्याने 3 एकर मक्याच्या पिकावर रोटावेटर फिरवलाय। मक्यावर खोडकिडी आणि आळीचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकाची वाढ खुंटलेली आहे। महागडी औषधं फवारून देखील कोणतेही फायदा होत नसल्याने पुढील पिकाच्या नियोजनासाठी मक्याच्या पिकावर रोटावेटर फिरवण्यात आले। नाशिकच्या येवल्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले। पावसामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। तसंच भूमिगत गटार जोडण्याचं काम निकृष्ट झाल्यामुळे पाणी दुकानात शिरत असल्याचा आरोप करण्यात आला। उल्हासनगर महापालिकेचा अजब कारभार पाहायला मिळाला। रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी भर पावसात डांबरीकरण सुरू आहे। काम सुरू असताना महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि यावरूनच पालिकेचा अनागोंदी कारभार समोर आला। भिवंडी महानगरपालिकेकडून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीवर कारवाई करण्यात येते। अतिधोकादायक इमारतींना नोटीस देऊन ही इमारतीतील रहिवासी मनमानी करून या ठिकाणी राहत आहेत। त्यामुळे रहिवाशांचा विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस बरसला। येवल्यासह मनमाड, नांदगाव, निफाड या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह संध्याकाळी पाऊस झाला। हा पाऊस शेतकऱ्यांसाठी समाधानकारक असला तरी व्यावसायिकांना मात्र याचा मोठा फटका बसलाय। येवला शहरात अनेक सखल भागामध्ये पाणी साचले। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चंदनउटी पूजेची सांगता झालेली आहे। मंदिर समितीच्या महसुलामध्ये या पूजेमुळे 35 लाखांची वाढ झाली। ग्रीष्म ऋतूतील वाढत्या उन्हापासून विठुरायाला शीतलता मिळावी यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यंत दररोज दुपारी चंदनउटी पूजेची परंपरा आहे। या चंदनउटी पूजेची सांगता झालेली आहे। यंदा 76 दिवसांमध्ये मंदिर समितीला 35,13,000 रुपयांचं उत्पन्न मिळाले। नाशिकमध्ये डिसेंबर महिन्यात विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर पर्यंत संमेलन भरवलं जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली। नाशिक शहरातील ट्रॅफिकचा मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांना सामना करावा लागला। मायकू सर्कल ते त्र्यंबक रोडवर मोठी वाहतूक कोंडी होती। त्यामुळे शिवसेना पक्ष कार्यालयात पोहोचण्यासाठी या दोघांनाही उशीर झाला। नवी मुंबईच्या तुर्भे एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये वायू गळती झाली। कंपनीतील 15 महिला आणि 12 पुरुषांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। यामधील 4 कामगारांना अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू करण्यात आले।